जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आपल्याला एक कमेंट येत होत्या की बाबा धंदा उरलाय का रिक्षामध्ये. बरेचसे मित्र म्हणतात अरे धंदा नाही काय नाही काय नाही. तर त्यांच्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ राहील मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच हा व्हिडिओ मोटिवेशनल आहे आणि मोटिवेशन यातून तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तर चालू. बरेच जण म्हणतात की रिक्षाचा धंदा हा संपलेला आहे आणि धंदा होत नाही आता पहिल्यासारखा प्रॉफिट होत नाही. काही अंशी ते प्रॉफिट होत नाहीये. हा जरी खरा असला तरी धंदा हा संपलेला नाहीये मित्रांनो. रिक्षाचा धंदा हा संपलेला नाहीये. मेट्रो चालू होऊ द्या, बसेस चालू होऊ द्या, भरपूर अजून काही काही येऊ द्या, बाईक टॅक्सी येऊ द्या, पण रिक्षाचा धंदा अजूनही संपलेला नाहीये. आपले असे बरेचसे मित्र आहेत की ज्यांचे लग्न नाही झालेले आहेत ते रिक्षामध्ये 3,000 रुपये दिवसाला कमवतात. ते सरासरी 3,000 रोजच 3,000 नसतात होत, पण सरासरी 2,000 रुपये तरी पकडा. 2,000 धंदा करतात. 300-400चा सीएनजी जातो, 300चा हप्ता जातो. कसंही वरचे ते पैसे कमवतात. आणि हप्ता जातो म्हणजे काय, ते हप्ता गाडी तुमची आहे तर हप्ता म्हणजे इन्व्हेस्टमेंट समजा. बरेचसे असे मित्र आहेत माझे ज्यांची लग्न झालेली आहेत. ते लोक आणि ज्यांची लग्न नाही झालेत ते पण आपले मित्र आहेत आणि सगळे रिक्षामध्ये एवढा भारी बिझनेस करतात ना. तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल अरे हा ज्यांची लग्न झाल्यात त्यांना धंदा जमत नाही रिक्षाचं करायला कारण जबाबदारी असते. अरे जबाबदारी असते सगळ्यांवर, पण कसं आपण त्याच्यासोबत डील करतो आणि कसा बिझनेस करतो त्याच्यावर आपलं अर्निंग म्हणजे आपला इन्कम डिपेंड आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक सांगतो, आपला एक मित्र आहे फुलचंद नावाचा. 2,500 ते 3,000 रुपये दिवसाचा आहे. त्याच्याकडे तो उबेर पण नाहीये. ओला रॅपिडोवर तो सकाळी 8 वाजता निघाला, रात्री 6-7 वाजेपर्यंत 12-13 तासाची ड्युटी करतो आणि 2,500 ते 3,000 रुपये तो कमवतो. आता तुम्ही म्हणाल त्याचं लग्न नाही झालं तर चला दुसरा एक जण मित्र आहे, तो पण देहूचाच आहे आणि तुम्हाला सांगतो त्याचं तर लग्न झालंय, मुलगा आहे लहान आणि तो सकाळी 7 वाजता बाहेर पडला, रात्री तो 6-7 वाजता घरी जातो. 2,500 ते 3,000 रुपये त्याचा धंदा आहे. आणि तुम्ही म्हणू नका की हा लग्न नाही झाल्यावर धंदा, म्हणजे लग्न झाल्यावर धंदा नाही, जबाबदारी असल्यावर धंदा होऊ शकत नाही. तुम्ही कशा प्रकारे करता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला सांगतो, मारवाडी लोक कसं बिझनेस करतात, कधीही दुकान बंद ठेवत नाही. तसंच आपलं रिक्षाचं, तुम्ही जर कधीही रिक्षा बंद ठेवली नाही आणि सकाळी टाइम ठेवला, सकाळी ते लोक कसे 8 वाजता दुकान ओपन करतात आणि राशनचं दुकान असेल तर सकाळी पहाटे 5 वाजता 6 वाजता कधी पण दुकान चालू असतं त्यांचं, रात्री 11-12 वाजेपर्यंत. ते म्हणत नाही की आम्ही थकलोय, आम्ही असं झालंय, ते तसं झालंय. तसा बिझनेस करा. यूपी बिहारी लोक कसं बाहेरून आपल्या महाराष्ट्रात येतात आणि एकदम चिकाटीने काम करतात, जे आपले मराठी माणसं करत नाहीत. तशी यूपी बिहारी जास्त काम करतात, अजून फार अंगावर मास नसतो पण काम काम करतातच ते. तशा प्रकारे जर तुम्ही जर काम केलं मित्रांनो तर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त रिक्षातून पैसे कमावू शकतात. रिक्षा धंद्यात अजूनही स्टँड सिस्टीम बऱ्याच ठिकाणी आहे. तर तिथं आता माझा स्वतःच्या एरिया सांगतो की रेल्वे स्टेशन आहे आणि तिथं एका तासाला लोकल येते, कधी लोकल कॅन्सलही होते. लोकलला कधी ट्रिप येतात, कधी जातात. आणि अशा प्रकारे आता सहसा कुणी हात तिथं बसत पण नाही स्टँडला, सगळे ओला उबेर बुक करतात. आता फक्त ओला उबेर रॅपिडो ह्या रिक्षा धंदा म्हणजे ओला उबेर रॅपिडो वरच आलेला आहे 90%. 10% फक्त हा दाखवून परत शेअरिंग आणि बुकिंग आहेत, पर्सनल बुकिंग असतात लोकांच्या, तर त्याच्यावर फक्त तेवढा डिपेंड आहे. बाकी 90% ओला उबेर रॅपिडोवर बिझनेस आहे. बरेचसे लोक ओला उबेर रॅपिडो चालवून 3,000 रुपये कमवतात आणि स्टँडवरचे कस्टमरची वाट बघत बसणारे ते जी लोक आहेत ती म्हणतात की खरं धंदा नाहीये, त्यांचे 500 रुपये पण होत नाहीत दिवसाला. कसा होईल, कारण तुम्ही जमान्यासोबत चालत नाहीये. मार्केट जिकडं आहे तिकडं तुम्ही जात नाहीयेत. तर ज्याचं मी नाव घेतलं फुलचंद, त्याच्याकडे फक्त उबेर पण नाहीये. ओला रॅपिडोवर तो 2,500 ते 3,000 रुपये धंदा करतो. तसं ओला उबेरवर आहे बिझनेस, बऱ्यापैकी आहे, पण सगळ्यात जास्त हा बिझनेस उबेरवर आहे. तुम्ही म्हणाल आता हा मार्केटिंग करायला लागला उबेरची, तसं नाहीये. जे आहे फॅक्ट आहे ते सांगतोय. सगळ्यात जास्त धंदा हा तिथेच आहे. बघा, मला अजून ट्रिप वाचते तिकडे उबेरचीच. आणि उबेरचं कसं सांगतो तुम्हाला की ऑटो क्लिकर चालत नाही त्याच्यावर, तर त्याच्यामुळे की सगळ्या एरिया प्रिफरन्सच्या ट्रिप आहेत आपल्या, सगळ्या आपल्यालाच ट्रिपा येतात त्या ब्ल्यू पट्टीच्या. त्या ट्रिपा आपण उचलू शकतो सहज, लगेचच उचलू शकतो, कारण त्या ट्रिपा आपल्याच आहेत.
पण ओला आणि रॅपिडोला तसं नाहीये. त्याच्यावर ऑटो क्लिकर नावाचा जो प्रकार आहे, बरेचसे लोक ते ऍप वापरतात आणि त्यांना 400 रुपये, ओलाचं रिचार्ज 300 रुपये आणि मोबाईलचं रिचार्ज 300 रुपये, तर असा खर्च आहे. तर तुमच्या भावाने आता मेट्रोची ट्रिप उचलली एसव्ही पाटील वरून, 172 रुपये मला दाखवलेले आहेत. तर पहिली ट्रिप मारतो आणि नंतर आपण आज व्हिडिओज बनवायचा आहे दिवसभर. ओला उबेर रॅपिडो मध्ये तुम्हाला काय करायचंय, पीक आवर मध्ये जास्त काम करायचंय. सकाळी 7ला लॉग इन करा आणि 12 वाजेपर्यंत गाडी चालवा. आणि दुपारी जर आराम केला, 3 वाजता गाडी काढली, रात्री 9 वाजेपर्यंत चालवला. तुम्हाला सांगतो 1,500 ते 2,000 रुपये धंदा कुठे गेला नाही. पण असं आहे मित्रांनो, जी ट्रिप येईल ती उचलायची. असं नाही की मी मोठ्या ट्रिप्स मारणार फक्त, मी मीटरनी जाणार फक्त. मीटरनी जर गेले तर सगळेच कस्टमर काय अग्री होत नाही तिथं. आणि आणि वादविवाद वेगळे होतात. कस्टमर कंप्लेंट वेगळी करतो, आयडी सस्पेंड होण्याचा धोका असतो आणि एकदा का आयडी सस्पेंड झाला तर परत चालू होत नाही कधीच. तर त्याच्यामुळं व्यवस्थित बिझनेस, जे ट्रिप येईल डोकं लावून ती ट्रिप उचला. असं नाही की सकाळ सकाळ चाकणला लावून बसला तर तिकडून ट्रिप कुठून पडणार सकाळी. तर सकाळ सकाळ तुम्ही एकदम आउटसाईडच्या ट्रिप घेऊ नका आणि कमीत कमी असं डिसाईड करा की मी 100च्या वरच्या ट्रिप मारणार, 80च्या वरच्या मारणार, 70च्या वरच्या मारणार आणि 45च्या लोकलमध्ये जर खेळत असाल 50-60 जसं मी करतो तसं. पण मी पण काय 2.5 किलोमीटरची ट्रिप उचलत नाही, ज्याला 45 रुपये देतात ते नाही उचलत. 45ची ट्रिप उचलतो, पण पिक अँड ड्रॉप मिळून 2 किलोमीटर पर्यंत बसलं पाहिजे तरच उचलतो. तर अशा ट्रिपा उचलतो, प्रॉफिटमध्ये राहतो. दिवसभरात आपण 20 ट्रिपा मारतो मित्रांनो आणि 20 ट्रिपामध्ये बऱ्यापैकी काम होऊन जातं. आपल्या लोकलमध्ये खेळतो आपण. मोठे ट्रिप्स खूप आपण आता काय नवीन नाहीये या धंद्यात, आपण 10 वर्ष झाले. ओला उबेरला आता उबेरचा आयडी माझा 8 वर्ष जुना आहे, 8-8.5 वर्ष. आणि त्याच्या अगोदर आपण ओलामध्ये भरपूर बिझनेस केलेला आहे आणि ओला उबेरमध्ये आपण अख्खं पुणे पालथा घातलेलं आहे. पर पुणे ते आपलं लेण्याद्री इकडं, पर आपल्या यवतच्या अलीकडं, ही सगळीकडे आपण ओलाच्या ट्रिपा घेऊन गेलेलो आहे. आणि रॅपिडो सगळ्यात कमी चालवलं आपण. सगळ्यात जास्त आपण आता सध्या उबेर चालवते, त्याच्या अगोदर ओला चालवलं. तर अशा रीतीने आपण बिझनेस करतो आणि आपले मित्र भरपूर असे आहेत की 100-150च्या ट्रिपा मारतात. बरेचसे असे आहेत की थेरगाव मधून डायरेक्ट वाघोलीचं गोटू टाकतात आणि तिकडची ट्रिप घेऊन जातात, तिकडं ट्रिपा मारतात आणि संध्याकाळी मग आपल्या इकडे येतात. तर असा बिझनेस होत असतो. असं नाही की आपल्या मनाला वाटेल तेव्हा अरे 300ची उचलली, कस्टमरला फोन करायचा, मीटरने जाणार, कस्टमर म्हणते नाही जाणार, कॅन्सल कर. एक तर ते कॅन्सल करते नाही तर ड्रायव्हरला कॅन्सल करावं लागते. तर असा धंदा नसतो होत मित्रांनो. जे आलाय ना तुम्ही तर व्यवस्थित बिझनेस करा. बरेचसे लोक मला म्हणतील तू ओला उबेरची हे करतोय, मीटरनी मार, असं कर तसं कर. मला जे वाटेल ते मी करतो मित्रांनो. मला अक्षरशः मी ओला उबेर कंपनीचं पण ऐकत नाही. मला जे वाटेल ना ती ट्रिप उचलायची, मी ती ट्रिप उचलणार. आज मला वाटलं रॅपिडो मारायचंय तर मी रॅपिडो मार. मला वाटलं आज ओला मारूया, पण सहज वाटत नाही की ओला मारूया, कारण ते ओलाचं रिचार्ज करा, परत अजून आपल्याला जे ट्रिपा हव्यात त्या भेटत नाहीत, असं करून थांबावं लागतं. तर त्याच्यामुळे हे आपल्याला उबेर बरं वाटतं आणि आपण उबेर मारतो. तुम्हाला माहितीये की उबेरची एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. त्याच्यावर एक जण जो आहे पहिल्या नंबरला, मी बघतोय ते 2 ते 3 हप्ते झाले तो पहिल्या नंबरला आहे. हप्त्याला 18-19 हजार रुपये तो धंदा करतोय. 18,000, 17,000 वाले आहेत, 16,000 वाले आहेत, 15,000 वाले आहेत हप्त्याला 7 दिवसात. मग विचार करा, ते लोक करू शकतात, मग आपण का कमी पडतोय आणि कुठं कमी पडतोय? आपण आपल्याला कसं आहे, सगळं आयतं खायची म्हणजे आयतं भेटायची सवय आहे. तर त्याच्यामुळं आपल्याकडून एवढं होत नाही. आणि 18,000 विचार करा हप्त्याला, 15,000 पकडा, मग किती झाले महिन्याचे? 70-75,000. विचार करा तुम्ही. तर आहेत मित्रांनो, कमवणारे पण भरपूर आहेत. तर तो जो आहे त्याचा स्क्रीनशॉट लावल मी. 18,000 तो महिन्याला कमवतोय, हप्त्याला कमवतोय. आता त्याच्या सीएनजी समजा दिवसाला 500 रुपये ऍव्हरेज पकडू आपण, 500चा सीएनजी जात असेल, 300 रुपये हप्ता, 800 रुपये. तर बघा आता तो दिवसाला जर 2-2.5 हजार जर सरासरी करत असेल तर तो 1,500 रुपये कमवतोय, प्रॉफिट करतोय. कमीत कमी सरासरी दिवसाला 1,500 ते 1,700-1,800 रुपये दिवसाचा तो प्रॉफिट काढतोय मित्रांनो.
तर सीएनजी जातो 500 रुपयाचा. आपल्याला काही एसी-बीसी नाही लावायचं. आपलं सीएनजी मस्त एकदम चालतो. ॲव्हरेज गाडी देते. नवीन गाड्या चांगल्या ॲव्हरेज देतात आता सध्या. आणि हप्ता काय 300 रुपये पकडा, 9,000 रुपये लयत लय वरतून. ज्यांच्या गाड्या नेलंय त्यांचं तर भारी काम आहे. आपल्या या धंद्यामध्ये नवीन असो वा जुने रिक्षावाले असू दे, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी खास सांगेल मित्रांनो, टाइम आपल्या कामाचा टाइम आहे ना, जी आपली शिफ्ट टाइम आहे ना, ती एकदम रोजची सेम ठेवा. लवकरात लवकर गाडी काढा सकाळी. असं नाही की आरामात जे उठलाय 8-9 वाजता 10 वाजता गाडी काढले, तसं नाही चालत मित्रांनो या धंद्यात. हा धंदा सकाळी जास्त असतो. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी 7 वाजता रोडवर आलंच पाहिजे. 12-1 वाजेपर्यंत गाडी चालवा मस्त. थकलाय बॉडी, थकते आपली. दुपारी आराम करा 2-3 तास. संध्याकाळी परत गाडी काढा. परत 8-9 वाजेपर्यंत गाडी चालवा. मस्त धंदा होतो मित्रांनो. आणि मला स्वतःला पहाटे गाडी काढायची सवय आहे आणि मी गाडी काढतो. कारण मला असं पहाटे गाडी काढली ना, ट्रिपा मलाच येतात. मी उचलू शकतो चांगल्या प्रकारे. रोडवर गाडी असतात म्हणजे एकदम मस्त अंधार, असं वाटतं मी एकटाच आहे रोडवर. आणि मला लय भारी मजा येते सकाळी पहाटे गाडी चालवायला. एकदा का 7 वाजले की रोडवर गर्दी होते. अरे नको नको होतं पार. त्याच्यामुळे पहाटे गाडी का म्हणजे मस्त वाटतं मला स्वतःला तरी काम करायला. कारण मोठे मोठे ट्रिप्स असतात त्याच्यात. भरपूर ट्रिप असतात सकाळी. त्याच्यामुळे मी स्वतः पहाटे लवकर येतो आणि रोज येतो मित्रांनो. तुमच्या ब्लॉगमध्ये आता मी इतके दिवस झाले ब्लॉग काढत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कळत नसेल. तर तुम्ही पण मित्रांनो 2,000 रुपये दिवसाला कमाई करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, 10 ते 12 तास द्यायचे आहेत. आणि खर्च पण आहे मित्रांनो, फक्त कमाईच बघू नका, खर्च पण आहे. फार तुमच्या रिक्षाचं पासिंग म्हणा, इन्शुरन्स म्हणा, गाडीचे खर्च, टायर म्हणा, हे सगळ्याचा खर्च आहे मित्रांनो. आणि सगळ्याचा खर्च तुम्ही साईडला काढून ठेवत जावा. एकदाच लोड येत नाही. एकदाच लोड आला की मग नको नको होता. अरे रिक्षा धंदा प्रॉफिटमध्ये नाहीये असं वाटतं आपल्याला. त्याच्यासाठी पहिला खर्च तुम्ही बाहेर साईडला काढून ठेवा जावा. जे राहील तो आपला प्रॉफिट समजा जावा. तर अशा प्रकारे जर बिझनेस केला तर धंद्याची कमी नाहीये आणि ट्रिपा भरपूर आहेत ज्या तुम्ही मारू शकता, ते मारा. आणि चांगल्या प्रकारे ओला, उबेर, रॅपिडो चांगले प्लॅटफॉर्म आहेत आपल्यासाठी. तर त्याच्यावर तुम्हाला चांगला अर्निंग होऊ शकतं. तुम्ही ऍज अ पार्ट टाइम जर या धंद्याकडे बघत असाल तर बघू शकता. थोडंफार इन्व्हेस्टमेंट जास्त होईल. 3-4 लाखाची इन्व्हेस्टमेंट होईल, पण दिवसाला तुम्हाला हप्त्या पार्ट टाइम 600-700 रुपये कुठे गेले नाही, जरी तुम्ही 9-10 तासाची ड्युटी करून आले तरी पण. तर रिक्षाला धंद्याला तर सध्या तरी मरण नाहीये. इन फ्युचरचं बघूया पुढचं पुढं. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांनो. आणि काही मोटिवेशन भेटलं असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.